बघू शकता मंडळी, मीठ टाकण्याने कसं स्वच्छ चिकन निघालेलं आहे। असं पाणी कोणत्याही म्हणजे असं धुतो ना, असं स्वच्छ पाणी निघतं का मटन चिकन मध्ये? बघू शकता मंडळी, कसं स्वच्छ निघालंय चिकन मीठ टाकण्याने। हे बघा, किती जरी चिकन धुतलं ना आपण तरी त्यामध्ये घाण निघतच। किती धुवा, किती पाण्याने, पण मिठाच्या पाण्याने तुम्ही धुतलात ना तर हे असं, हे बघा आहे का काहीतरी घाण, काहीतरी रक्त। बघा किती स्वच्छ पाणी धुतले, 4-5 पाण्यामध्ये असं स्वच्छ झालेलं आहे। बघा, मीठ टाकून धुवायचं कधी पण, मटण असो किंवा चिकन असो। मंडळी स्वच्छ धुवून झालेलं आहे। मीठ टाकते मी आता, हळद, काश्मीरी लाल तिखट, हिंग आहे, मिक्स करून घेणार आहे। नंतर मसाला मध्ये टाकून मॅरिनेट करणार आहे मी। आता तात्पुरतं हे असंच नाही राहावं म्हणून हे टाकलेलं आहे, हातानेच मिक्स केलंय मी। याला असंच ठेवायचं नव्हतं मला, मसाला वाटूस तर। मसाला झाला की परत यामध्ये मी मिक्स करून मॅरिनेट करायला अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे। नंतर मी बनवणार आहे। हे बघा, हे असंच राहू देणार आहे आता 5 मिनिटं। हे मसाला सगळं वाटून घेणार आहे मी। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलंय आणि मिरची, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण। तर हे वाटण करून घ्यायचं मिक्सीच्या जारमध्ये आणि मग यामध्ये मिक्स करून अर्धा तास किंवा 1 तास, नाहीतर तुम्ही रात्रभर ठेवू शकता फ्रीज मध्ये। रात्रभर ठेवलं तरी खूप छान बनतं, अर्धा तास ठेवला तरी छान बनतं। तर मी अर्धा तास ठेवणार आहे आणि लगेच बनवणार आहे मी। तर मंडळी, अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच बनवून बघा। खडा मसाला बिलकुल वापरणार नाही आहे मी। तर मी यामध्ये वाटून घेणार आहे आता हे। चला, यामध्ये जास्त बसत नाही, एवढंच वाटून घेते आधी। हे मसाला वाटून झालंय, यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा अर्धा लिंबू टाकणार आहे मी। हे पहिला थोडं थोडं करून वाटलेलं आहे ना मी, सगळं एकत्र नाही वाटलं कारण छोटा मिक्सीचा जार होता ना,